तर पास्ता बनवताना काही चुका टाळल्या तर तुमचा पास्ता एकदम मोकळा, सुटसुटीत आणि रेस्टॉरंटपेक्षाही चविष्ट होईल. चला पाहूया ही सोपी रेसिपी. नमस्कार, मी तृप्ती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहोत असा पास्ता जो दिसायला जितका आकर्षक आहे तितकाच खायलाही अप्रतिम आहे. मोकळा, सुटसुटीत, क्रीमी आणि अशी चव की शेवटचा घास संपल्यानंतरही जिभेवर रेंगाळत राहील. रेस्टॉरंटसारखा परफेक्ट पास्ता घरच्या घरी बनवण्याची सोपी पद्धत आणि काही खास टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. तर चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, या ठिकाणी मी पास्ता पॅकेट घेतलेला आहे. हा पास्ता पूर्णपणे गव्हाचा बनवलेला आहे. याची खासियत म्हणजे हा पास्ता गव्हापासून बनवलेला आहे आणि यामध्ये मैद्याचा अजिबात वापर केलेला नाही. तुम्ही पॅकेटवरती बघू शकता. तर हे पॅकेट तुम्हाला कोणत्याही मार्टमध्ये किंवा ऑनलाईन सहजच मिळेल. तर 1 किलो पॅकेट साधारण 150 ते 200 रुपयेपर्यंत सहजच मिळून जाईल. त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी मी पास्ता घेते. साधारण मध्यम आकाराच्या 2 वाटी एवढा पास्ता मी या ठिकाणी घेतलेला आहे, बघू शकता. आता आपल्याला हा पास्ता शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी या ठिकाणी पाणी उकळवून घेतलेलं आहे. आता पास्ता शिजवून घेऊया. तर सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे पास्ता मोकळा आणि सुटसुटीत होण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे पाणी भरपूर असलं पाहिजे. कमी पाण्यात पास्ता शिजवला तर तो चिकट होण्याची शक्यता जास्त असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पास्ता जास्त शिजवू नका, हलका चावायला राहील इतका शिजवा, त्यामुळे त्याचं स्ट्रक्चर एकदम परफेक्ट येतं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी उकळल्यानंतरच पास्ता आपल्याला या पाण्यामध्ये घालायचा आहे. तर या झाल्या काही महत्त्वाच्या टिप्स. त्याच्यानंतर बघा, आता हा पास्ता आपल्याला उकळत्या पाण्यात टाकल्यानंतर फक्त 2 ते 3 मिनिट उकळवून घ्यायचा आहे. 3 मिनिटपेक्षा जास्त उकळवून घेऊ नका, नाहीतर पास्ता चिकट होण्याची शक्यता आहे. तर आता बघा, 3 मिनिट झालेले आहेत. पास्ता शिजला आहे का चेक करूया. तर बघा, पास्ता शिजलेला आहे. तर या ठिकाणी मी मध्यम आचेवर पास्ता फक्त 2 ते 3 मिनिट शिजवून घेतलेला आहे. बघू शकता, पास्ता खूप छान मोकळा शिजलेला आहे. आता जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते चाळणीच्या मदतीने मी काढून घेतलं. आता आपल्याला या पास्त्यावरती थंड पाणी घालायचं आहे, जेणेकरून पास्त्याची शिजवण्याची प्रक्रिया थांबेल आणि पास्ता छान मोकळा सुटसुटीत होईल. तर थंड पाणी घातल्यानंतर पास्ता आपल्याला 2 ते 3 मिनिट निथळवण्यासाठी ठेवायचा आहे. त्याच्यानंतरच पास्ता आपल्याला फोडणीसाठी घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा, जे पास्त्यामधील पाणी आहे ते आपल्याला कणिक मळण्यासाठी किंवा भाजीसाठी वापरायचं आहे. त्यानंतर पुढे फोडणीसाठी पॅन गरम केला. त्यामध्ये 1 चमचा तेल घेतले. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, अर्धा चमचा ठेचून घेतलेला लसूण, त्याच्यानंतर 2 ते 3 कट केलेली हिरवी मिरची, 2 ते 3 कढीपत्त्याची पाने, त्याच्यानंतर पुढे आपल्याला अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा देखील घालायचा आहे. त्याच प्रमाणात बारीक चिरलेला टोमॅटो. आता आपल्याला हे साहित्य अर्धा ते 1 मिनिट परतवून घ्यायचं आहे. तर बघा, यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकता, उदाहरणार्थ गाजर. तर बघा, अर्धा ते 1 मिनिट साहित्य मी परतवून घेतलं. आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर, त्याच्यानंतर 1 चमचा सोया सॉस, तसेच 1 चमचा टोमॅटो सॉस घालायचा आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला यामध्ये पास्ता मसाला देखील घालायचा आहे. तुम्ही यामध्ये मॅगी मसालासुद्धा घालू शकता. आता आपल्याला हे साहित्य फक्त अर्धा ते 1 मिनिट परतवून घ्यायचं आहे. तर बघा, या ठिकाणी मी साहित्य अर्धा ते 1 मिनिट परतवून घेतलं. आता आपल्याला यामध्ये शिजवून घेतलेला पास्ता घालायचा आहे. तर पास्ता घालत असताना गॅस आपल्याला पूर्णपणे कमी आचेवर करायचा आहे, जेणेकरून मसाले करपू नयेत. तर बघा, मसाल्यांमध्ये पास्ता घालून झाला. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर पास्ता मसाल्यांमध्ये मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला
फक्त 1 ते 2 मिनिट परतवून घ्यायचा आहे, कारण आपण आधीच पास्ता शिजवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुढे जर तुम्हाला गरज वाटत असेल तरच चिमूटभर मीठ घाला, कारण आपण पास्ता शिजवून घेताना मीठ घातलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, पास्ता थोडासा चटपटीत होण्यासाठी मी या ठिकाणी 1 ते 2 चमचे लिंबूचा रस घातलेला आहे. लिंबूचा रस घातल्यानंतर पास्ता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर बघा, अजून जास्त याची रंगत वाढवण्यासाठी यामध्ये मी कट केलेली कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. तर बघा, या ठिकाणी मस्त मोकळा मोकळा पास्ता तयार झालेला आहे. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा हा पास्ता तयार झालेला आहे. तर या ठिकाणी एक महत्त्वाची शेवटची टीप सांगते. तर पास्ता तयार झाल्यानंतर गरमागरम सर्व करायचा, तेव्हाच त्याची खरी चव, क्रीमी टेक्स्चर आणि जिभेवर रेंगाळणारी टेस्ट अनुभवायला मिळते. तर चला, आजच्या रेसिपीमध्ये आपण मस्त चमचमीत पास्ता बनवलेला आहे. आणि हो, पास्ता मोकळा सुटसुटीत होण्यासाठी आपण काही छोट्या मोठ्या टिप्स देखील बघितलेल्या आहेत. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल किंवा माझ्या घरगुती रेसिपी आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच सोप्या चविष्ट रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा आणि स्वादिष्ट खा. धन्यवाद.